तो नमस्कार दोस्तों, आज की वीडियो में आप सभी का स्वागत है। तो आपण आता 4 वाजता आपला ब्लॉग झाला चालू आजचा, कारण आज आपलं पाणी आलेलं आहे पटाचं. म्हणजे आता 4 वाजता आम्ही आलेलो आहे आणि आपलं पटाचं पाणी देणं चालू आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आहे. तर कारण रात्रीच्या तुम्हाला काही दिसत नसेल, जरी हाय कॉन्ट्रॅक्टवर राहिला आहे. आता मक्याला लावलेला आहे, आपला फट्ट्या चालू आहे. तर मी इथं आता बसलेलो आहे. मी आपण आता मक्यात जाऊ, आपण किडलो घ्यायला फट्ट्याचा. फ्लॅश हा वाळून नाही राहिला. नाही मी पाहतो थांबा ना. थांबा बाबा, मी जातो ना. हां अरे मग हे लेवल बघू शकता. जरा एकदा इथं लेवल लावून देणं पडेल, कारण मग तेवढ्यानं आपल्याला समजते की पाणी काय कमी झालं की काय. तर आपण लेवल म्हणत असतो. म्हणजे इथून आपल्याला समजते की पाणी कुठलोक होतं आणि कुठलोक नाही. त्याचे जे काय डॉट दिसतात या डॉटच्या वरून पाणी आहे. तर आपल्याला आता समजेल की पाण्याचं काय पोझिशन आहे. आम्ही आता बसलेलो आहे, इथं आपलं पाणी चालू आहे. तर बाबा आता मक्यात गेले आणि मी इथं बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता की कसं असते पाण्याचं. रात्री आलं पाणी, तुम्हाला मी दुपारच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तो आपण पठार गेलतो तर पाणी चालून होतं. आता पाणी आलेलं आहे. तर आता आपण पाणी द्यायला लागलेलो आहे. तर किती टाईम झाला तुम्ही या गोष्टीला विचार करा. कारण तुम्ही ना मका पण तुम्हाला दाखवतं, कारण लय सुकत जाय. तर आता पाण्यानं तुम्हाला दाखवून आता मस्त आज दिवसभर पाणी आहे. तर आज दिवसभर कसं पाणी टिकते की काय हे आपल्याला समजेल. A few moments later. आता धुवून काढतो मस्त म्हटलं, कारण बघू शकता तुम्ही किती भरले आहे. चला आता बूट वाहू घालून टाकतो आधी. तर मित्रांनो, मी ना हा बूट एवढा तरी पण चांगला धुतला नाही, कारण माझं पोट खूप दुखायला आता. म्हणजे काय झालं काही समजून नाही राहिलं. खूप पोट दुखायला, काहीच म्हणजे चितच नाही दाखवायला. तर तरी बी हा बूट मी ना आता शूट करू आलो मी. तर तसं पाहिलं तर सकाळपासून तर आपण काहीच नाही केलं. कारण मी कालच्या आता सांगा तुम्हाला 10 वाजतापासून तुम्ही म्हणजे आपल्याला वावरात जाणं होतं. 1 वाजता वावरात गेलो आम्ही. तर 10 वाजायला लागतो. मी 1 वाजायला लागतो इंस्टाग्रामच्या रीला पाहिल्या आणि बादमध्ये 1 वाजता आम्ही वावरात गेलो. 1 वाजता पण पाणी झालं नव्हतं. तर आपल्याला डबल 4 वाजता गेलो. 4 वाजता पाणी आलं तर वावरामध्ये, मग पाणी द्यायला लागेल. तो पाणी देणं झालं तर मग 10 वाजेला पाणी दिलं. मग 10 वाजता घरी आलो आम्ही. घरी आलो मग मी झोपून राहिलो दिवसभर झोपून राहिलो. मग डबल वावरात गेलो. मग दांडावर पाणी चालू होतं. बाबा जायला होते, मग पाणी चालू होतं. मग मी दांडावर बसलो आपल्या बळलावर, तरी रायण्या पटार तरी बसलो. मग आपल्या मिनी ब्लॉगची एडिटिंग केली. मग आता घरी आलो ना, हा मोठा ब्लॉग बनवायला लागलो. तर आम्हाला आता कंटेंट नव्हता, तर आपला बूट धुवून काढायला लागलो. तर मला तेवढ्यातच माहीत का पोट दुखायला की खूप पोट दुखायला. तर तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. मला लाईट आहे मंदामंदी.
त्या दिवशी आपण तो झेंडा तुम्हाला दाखवला तर मी ना झेंड्याची आपण मंदिरामध्ये लावून राहिलो तो तसा भगवा झेंडा दिसू आला तो. सांगा कसा लावला तर खूप छान प्रकारे दिसू आला. त्या दिवशी मंदिरामध्ये आपण त्याला डागेक दिलता. तर ते जे शेंदरी दिसते तुम्हाला तिथपर्यंत झेंडा लागलेला आहे आणि त्या खाली आपला कलर मारलेला आहे. भगव्या कलरची लाइटिंग लावलेली आहे. दोन घेतो बादमध्ये म्हणजे अजून मी आधी बसतो पहिले 10 मिनिटं कारण चितच नाही लागू मला फोटो काही खूप तांबोळ्या बी उरायला कारण रात्री झोपच येईल नाही. तुम्हाला मी माझं तोंड दाखवतो खुद कारण सकाळी ऊस खातो तर त्याने इतकं तोंड येते. कारण खूप तोंड आलेलं आहे. शक्यतो माझं जास्त पोट दुखायला म्हणून मला जास्त तकलीफ होईल नाही तर काहीच नाही तसं. तो आपल्या आता शिवाजी महाराजचे जयंतीची वर्गणी जमा करण्यात आलो आहे इथं. आपण बनवायच्या लावायच्या बाबतीत नव्हतो. मी हे लिहून दिलं माहिती शिवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आजचा व्हिडिओ इतका काही खास तरीकेचा शूट झालेला नाही आणि खास तरीकेचा आपण बनवलेला नाही. तर आजचा व्हिडिओ बस इतकाच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करता आपल्या चॅनलला. सकाळी भांग करताना खूप केस गळत होते कारण केस वाढायला ते बोकड्यावानी एकदम. मग म्हटलं केसाचं कांड करूनच टाकू. देवाच्या गाडीनं चाललो आपण धानोऱ्याला. आता गाडी होती इको 717 गड्यानं रेस बांधून टाकल ती आता. मग आम्ही काय 4 मिनिटात पोहोचलो काठी फाटा. मला काही गाडी चालवता येत नाही म्हणून मी करत बडबड जादा कारण मला मालूम आहे दवाना नाही साधा. आणि ताबडतोब दुकानासमोर करून टाकलं उभा. दुकानात गर्दी असल्यानं मी करत टाइमपास माझा. मग पोटे फॉलो करून टाका ना मला आता कारण पण्याचा कंटेंट असते खूप साधा कारण पैशाचा खूप पडलेला वांदा. लोक म्हणता कटिंग वाढली जादा की घरात येते दरिद्री जादा. गजू भाऊशी संवाद साधला आणि कटिंग करून टाकली बारीक जादा. व्हिडिओ संपून टाकतो मी आता कारण टाइम झालता जादा. कटिंग केल्यावर दिसत मी खूप साधा कारण मला तुमच्या कमेंटची गरज आहे जादा. आबा गाणं घ्या मग आता जबरदस्त जादा. दीवारा